आज मी आमच्या टायनी स्टेप इंटरनॅशनल प्री स्कूलच्या सेकंड ब्रांचला आलेली आहे, नाईक नगरच्या ब्रांचला। हे आमचे टायनी स्टेप इंटरनॅशनल प्री स्कूलचे टीचर्स, आमचे विद्यार्थी। विद्यार्थ्यांची सुरुवात सरस्वती मातेच्या दर्शनाने होते। विद्यार्थी मातेचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतात। खाली ह्या ज्या स्टेअर्स दिसत आहेत तिथे आमचा असेंब्ली हॉल आहे आणि बघा किती सुंदर मिकी माऊस इथे दिसत आहे आणि त्याच्यासमोर लिहिले आहे वे टू क्लास, म्हणजे इथे आता क्लासमध्ये जाण्यासाठी मुलांना एंट्री आहे। हे वेगवेगळे रंगीबेरंगी केलेले विद्यार्थ्यांचे क्लासरूम आहेत। मुलांना बसण्यासाठी मॅटची व्यवस्थासुद्धा केलेली आहे। छोटेसे बेंचेस आपण अवेलेबल केलेले आहेत। छानपैकी मुलं इथे एन्जॉय करतात। प्रत्येक क्लासरूमला हे बोलकं केलेलं आहे। प्रत्येक क्लासरूम विविध रंगाने सजवलेला आहे। प्रत्येक मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी शिक्षक मुलांना समोर येऊन त्यांना बोलण्याची संधी देत असतो, जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे। गेम घेतले जातात जेणेकरून मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे। प्रत्येक मुलांना स्टेज डेअरिंग यावी यासाठी समोर येऊन त्यांना बोलण्यास चान्स दिला जातो। एवढेच नव्हे, मुलांची फिजिकली पण ग्रोथ होणे खूप महत्त्वाचं आहे। फक्तच पोएम हे गाण्यातून फक्त सुरातून न शिकवतात तर कृतीतून शिकवतात। किती सुंदर बघा, आपले छोटे छोटे मुलं पोएम बोलत आहेत आणि नुसते बोलतच नाही तर ते प्रत्येक लाईनसाठी एक वेगळी ॲक्शन आपल्याला करून दाखवत आहे। 3 वर्षाचे आपले हे नर्सरीचे मुलं खूप एन्जॉय करत आहेत। किती छानपैकी पोएम बोलत आहेत। किती छान त्यांचं बालपण आहे, निरागस। बघा किती सुंदर, वाव, माझ्यासाठी त्यांच्यासाठी दुसरे कोणते शब्दच राहिलेले नाही। अशा प्रकारे शाळेत विविध गेमही घेतले जातात। टीचरसुद्धा मुलांसोबत ॲक्शन करतात। टीचरसुद्धा मुलांसोबत मुलांसारखे छोटेसे होऊन गेम खेळतात। हीच तर खासियत आहे आमच्या टायनी स्टेप इंटरनॅशनल प्री स्कूलची। इथे मुलांना शिक्षकसुद्धा त्यांच्याचबरोबर त्यांच्यासारखा होऊन खेळत असतो। मुलांना प्रत्येक गोष्टीची सवय व्हावी यासाठी लहानपणापासूनच आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो। तर खूप छान आमचे टायनी स्टेप इंटरनॅशनल प्री स्कूलचे मुलं एन्जॉय करतात। हा आमचा पूर्ण टीचर्सचा स्टाफ आहे। आमचे विद्यार्थी आहेत। तर तुम्हाला कशी वाटली आमची न्यू ब्रांच नाईक नगरची, तर नक्कीच व्हिजिट करा आमच्या ब्रांचला।